आज अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये यशोमती ठाकूर असतील, सुलभा खोडके, आमदार रवी राणा जे आहेत ते आक्रमक होताना दिसलेले आहेत। अचलपूरच्या फिनले मिलवरनं मात्र आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामध्ये खडाजंगी झालेली आहे। आपल्या सोबत स्वतः आमदार रवी राणा आहेत। भाऊ, अचलपूर फिनले मिलचा नेमका काय विषय आहे? पुन्हा आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा आमने सामोरे आले श्रेवत। अचलपूर मतदारसंघामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या माध्यमातून फिनले मिल सुरू झाली होती। जवळपास 3 ते 4 हजार लोकांना रोजगार मिळत होता। 10,000 पेक्षा जास्त अशा लोकांचं रोजगाराचं ते साधन होतं। पण गेल्या 4-5 वर्षापासून मिल ती बंद आहे। नवनीत राणा खासदार झाल्यानंतर त्यांनी स्मृती इराणी टेक्सटाईल मंत्री होत्या, पियुष गोयल टेक्सटाईल मंत्री होते, आता गिरिराज सिंग टेक्सटाईल मंत्री आहे। अनेकदा खासदार नवनीत राणांनी बैठकी लावल्या, राज्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मी बैठकी लावल्या आणि फिनले मिल कुठल्या परिस्थितीमध्ये केंद्राच्या माध्यमातून चालू झाली पाहिजे। फिनले मिल चालू झाल्यानंतर मेलघाटच्या पायथ्याशी जे आदिवासी बहुल भाग आहे त्या लोकांचा रोजगार पूर्णपणे नष्ट झालेला आहे। त्या संदर्भात तातडीची बैठक देवेंद्र फडणवीस साहेबांकडे लावली। गेल्या 4-5 वर्षापासून नवनीत राणा फॉलोअप करताय, मी फॉलोअप करताय आणि चंद्रकांत दादांना हाऊसमध्ये मी स्वतः विनंती केली होती की त्यावर कामगारांचे थकीत पैसे द्या, लागणारा मिलवर जोही खर्च आहे तुम्ही राज्य सरकार करा आणि केंद्र नसेल चालवत तर राज्याने ती स्वतःच्या ताब्यामध्ये घ्या आणि स्वतः राज्य चालवेल अशा प्रकारचा निर्णय चंद्रकांत दादांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वतः 4 दिवसाआधी झालेल्या बैठकीमध्ये घेतला। 20 कोटी रुपये कामगारांना देण्याची घोषणासुद्धा केली आणि लवकरच केंद्राच्या माध्यमातून ती मिल राज्यांनी चालू करावी या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी पत्रसुद्धा पाठवलं गिरिराज सिंगला की राज्य ती मिल चालू करायला तयार आहे, राज्याच्या ताब्यात द्या, आम्ही चालू करू आणि सगळ्या कामगारांना रोजगार देऊ। पण त्या ठिकाणी बच्चू कडू गेल्या 5 वर्षापासून कामगारांवर उपासमारीची वेळ आहे। तिथे लोकांना बेरोजगार झालेले आहे, पण कधी तिथे भेट दिली नाही, कधी तो प्रश्न उचलला नाही, कुठल्या प्रकारचं त्या कामगाराविषयी सहानुभूती दाखवली नाही। आता आयत्या पिठाचा नागोबा बनवून त्या ठिकाणी डेप्युटीसीमध्ये पालकमंत्र्याच्या बाजूला बसून हुशारी दाखवत आहे। त्यांना माझा सल्ला आहे की अचलपूर मतदारसंघामध्ये एक उद्योग नाही आहे। अरे बंडेरा मतदारसंघामध्ये पहा, रेल्वे वॅगन फॅक्टरी आहे। बंडेरा मतदारसंघामध्ये अनेक उद्योग आहे। MIDCमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणलं आहे पण 1600 कोटी रुपयाचं। आज या ठिकाणी हरमनसारखा मोठा प्लांट मेडिसिनचा आपण अमरावतीमध्ये आणला। टेक्सटाईल पार्क जो देशामध्ये लाखो लोकांना, हजारो लोकांना रोजगार मिळेल, देशामध्ये 60 टेक्सटाईल पार्क हे देशाचे पंतप्रधान मोदीजींनी दिले। तो अमरावतीमध्ये 11 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट अमरावतीमध्ये आपण आणली। बच्चू कडूंनी एक कॉलेज गव्हर्नमेंटचं, एखादं हॉस्टेल गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, आदिवासी लोकांसाठी किंवा एखादा उद्योग त्यांनी दाखवा आणि ते न करता राज्याच्या वेगळ्या भागामध्ये जाऊन नेत्यांना शिवा देणे। नवनीत राणासारख्या एक मजबूत खासदार या जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी पुढे येऊन काम करत होत्या, त्यांना पाळाची सुपारी बच्चू कडूंनी घेतली आणि मलासुद्धा माघार घेण्यासाठी त्यांनी पैसे मागितले। अशी खऱ्या अर्थानं बच्चू कडूची ही जी नाटकबाज खेळी जी आहे, जे तुम्ही पाहिलेलं आहे सगळीकडे की नौटंकी जर म्हटलं तर पूर्ण नौटंकी त्याच्यामध्ये दिसते, तोडीबाज म्हटलं तर तोडीबाज पूर्ण दिसते। आज तुम्हाला माहीत आहे खोक्याचं राजकारण कोणी केलं, आज खोके घेऊन सत्ता परिवर्तन कोणी केलं, कशा पद्धतीनं MLCमध्ये पैसे घेतो, राज्यसभेमध्ये पैसे घेतो, कुठल्या प्रकारचं या सत्ताने त्या सत्तेला पाठिंबा देण्यासाठी पैसे घेते। हे बच्चू कडूची खेळी अचलपूर मतदारसंघ आणि अमरावती जिल्हा चांगली जाणत आहे। म्हणून मला असं वाटते अशा कुठेही नाक खुपसल्यापेक्षा, वेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन नेत्यांना शिवा दिल्यापेक्षा, तिथे नाटक केल्यापेक्षा या अचलपूर मतदारसंघाच्या जनतेला न्याय दिला पाहिजे होता। फिनले मिल चालू करायसाठी प्रयत्न करायला पाहिजे होता। त्या तिथं अचलपूर मतदारसंघामध्ये संत्र्याचे शेतकरी परेशान आहे, तिथे संत्रा प्रकल्प आणायला पाहिजे होता। त्या ठिकाणी आदिवासी बहुल भागाचा
पायथ्याशी असलेल्या अचलपूरचा विकास करायला पाहिजे होता. तो न करता नौटंकी करणे, तोडी करणे, ब्लॅकमेल करणे हा एक मित्र धंदा बच्चू कडूचा आहे. भाऊ, तुम्ही म्हणतात की फिनले मिल आणली, ते म्हणतात आम्ही देखील प्रयत्न केले. 6 महिन्यापूर्वी त्याला मान्यता चंद्रकांत पाटलांनी दिली होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील आमच्या बैठका झालेल्या आहेत. केंद्र सरकारशी देखील आम्ही पत्र व्यवहार केला असं त्यांनी म्हटलेलं आहे. परंतु दुसरीकडे तुमच्याच मतदारसंघातल्या 2 महत्त्वाच्या मिल बंद आहेत, त्या का चालू झाल्या नाही असा सवाल केला आहे. एक लक्षात ठेवा, मी आमदार बनायच्या आधीच दोन्ही मिल बंद होत्या, नास्तपूत झाल्या होत्या. तेथे कुठल्याही प्रकारची इमारती नव्हती. आणि मी याच्या आधीच बच्चू कडू आमदार असताना या जिल्ह्यामध्ये तेव्हा मिलची जागासुद्धा विकल्या गेली होती. मी असताना कोणती मिल बंद पडली असेल किंवा माझ्या काळामध्ये आलेला एखादा उद्योग बंद पडला असेल तर एक जरी बच्चू कडून दाखवावं. आणि या फिनले मिलसाठी नवनीत राणांनी स्मृती इराणीकडे, पियुष गोयलकडे आणि आपले आताचे केंद्रीय मंत्री, टेक्स्टाईल मंत्री गिरिराज सिंग यांच्याकडे गेल्या 5 वर्षात जो पाठपुरावा केलेला आहे त्या संदर्भातले आमच्याजवळ सगळे पत्रव्यवहार, बैठकीचे नोट, मिनिट्स आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून आम्ही ज्या बैठका लावल्या ते मिनिट्स मुख्यमंत्री असताना आणि उपमुख्यमंत्री असताना ते कुठेही बच्चू कडू नाही याव, कुठेही बोलवा मला, पूर्ण केलेला पाठपुरावा आणि आज 20 कोटी रुपये मंजूर केलेलं पूर्ण कागदपत्रासहित त्याच्यासोबत बसायला तयार आहे. दूधचं दूध, पाणीचं पाणी होऊ द्या. पण अचलपूर मतदारसंघामध्ये एक उद्योग बच्चू कडूने दाखवाव. गव्हर्नमेंटच्या, केंद्र सरकारच्या सबसिडीवर दाल मिल चालू केली, त्याची पूर्ण सबसिडी खाऊन टाकली. गव्हर्नमेंटच्या राज्य आणि केंद्राची सबसिडी घेऊन कोयलाचा प्रोजेक्ट चालू केला, त्याची सबसिडी खाऊन टाकली. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या केंद्राच्या सबसिड्या, राज्य सबसिड्या घेऊन फक्त प्रोजेक्ट कागदावर दाखवणे आणि सबसिडी खाणे, पण कोणालाही रोजगार न देणे हा धंदा बच्चू कडूचा आहे. फिनले मिल संदर्भात कुठेही बोलवा, दूधचा दूध, पाणीचा पाणी करायला तयार आहे. नक्कीच. तर अचलपूरच्या फिनले मिल संदर्भात कुठचाही बोलावा, कागदपत्र घेऊन तयार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी करू, अशी प्रतिक्रिया जी आहे ती आमदार रवी राणा यांनी दिलेली आहे. स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.